संस्काराने संस्कृतीच्या रक्षणाचा, मानव कल्याणाचा व हिताचा मार्ग सुखकर होतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा पूर्णचंद्राचा दिव्य प्रकाश बाहेर पडतो, त्याचप्रमाणे समुद्रातील शिंपलीमधून दैवी कांतिमान मोती उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे गर्भाधान इत्यादी जे षोडश संस्कार आहेत, त्यापैकी विवाह नावाचा एक संस्कार होय. बालकाने उपनयन अथवा मौजीबंधन संस्कार झाल्यावर ब्रह्मचार्य आश्रमात राहून विद्या अभ्यास पूर्ण करून मुनिधर्म धारण करण्याचे एकदम अंगी सामर्थ्य नसल्यास समावर्तन क्रियेनंतर गुरु व पालक यांच्या परवानगीने विवाह करण्यास योग्य कुळातील कन्येशी विधीसहित विवाह संस्कार करावा. अष्टमहाप्रातिहार्य अनंत चतुष्टया गुणांनी युक्त चतुर्विंशती ऋषभादी तीर्थंकर पंचपरमेष्ठी भगवन कुंदकुंद उमास्वामी समतभद्र जिनसेन नेमिचंद्र गुणभद्र व सौमदेवसुरी व समस्त आचार्यांना मुनी आरिकांना यांना भावभक्तीने नमस्कार करून मूलसंग आमनायाला अनुसरून परंपरेने मोक्ष पुरुषार्थाला सहायता देणारा व साक्षात परस्पर अविरोधी धर्म अर्थ आणि काम या त्रिवर्गांना साध्य करणारा असा जो गृहस्थाश्रम त्यांच्या सिद्धीकरिता नमोकार महामंत्राच्या सिद्धीने मी आपणास विवाह संस्कार संदर्भात माहिती सांगतो. प्रथमतः आपण पाहणार आहोत विवाह कर्मातील 5 अंगे. वाग्यदानं च प्रदानं च वर्णं पाणिपिंडनं सप्तपदती पंचांगो विवाह परिकीर्तित. वाग्यदान, प्रदान, वरण, पाणिपिंडन आणि सप्तपदी अशी ही विवाह संस्कारातील प्रमुख 5 अंगे आहेत. मित्रो, विवाह संस्कारामधील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल बेल बटन दाबा, कमेंट द्या व जास्तीत जास्त शेअर करा. आपण आज पाहणार आहोत विवाह संस्कारामधील प्रथम विधी वाग्दान विधी. ही विधी कन्येच्या पित्याने आपल्या घरी करावे. कन्येच्या पित्याने वाग्दान विधी करण्याचा सुमुहूर्त निश्चित झाल्यानंतर प्रथमतः पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, ग्रामस्थ मंडळी या सर्वांना आमंत्रित करावे. या संस्काराच्या वेळीही आपल्या घराचे रंगरंगोटी करून घ्यावे. घरासमोर मंडप घालावे. हे मंडप फूल, आंब्याची डाळी, ऊस इत्यादीने सुशोभित करावे. घरासमोर सडा घालून सुंदर अशी रांगोळी घालावी. सनई चौघडा वाद्य वाजवीत पाहुण्यांचे स्वागत करावे. पाहुणे आल्यानंतर अतिथी सन्मान करावा. या संस्काराच्या वेळी कन्येच्या पित्याने आपल्या गावातील विवाहविधी संस्कार जाणणाऱ्या पंडितजींना आमंत्रित करावे. पंडितजी आल्यानंतर त्यांचा सन्मान करावा. या संस्काराच्या वेळीही पूर्व अथवा उत्तरमुख करून चौरंग ठेवावे. चौरंगावरती वस्त्र आच्छादित करून त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढावे. स्वस्तिकावरती कलश ठेवावे. कलशाच्या समोर 5 विडे मांडावेत. त्या विड्यांवरती मंगल द्रव्य ठेवावेत. समोर 2 समई लावावेत. विधीची संपूर्ण तयारी झाल्यानंतर पंडितजींनी मंत्रमुक्त होऊन कलश आणि गंधरांची पूजा करावी. संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर मुलीच्या वडिलाने वरपित्यास उद्देशून सन्निधो द्विजदेवानाम इत्यादी 2 श्लोक म्हणून त्यांची प्रार्थना करावी. पुत्र, मित्र व माझ्यावर प्रेम करणारी इतर मंडळी या सभेत बसली आहेत. त्यांच्याशी सहवर्तमान असलेला मी आज देव आणि द्विज यांच्या सन्निव रूपवती असलेली माझी कन्या सद्धर्माची वृद्धी होण्याकरिता काया वाचा मने करून तुमच्या पुत्राला अहोव्याही महाराज संतोषाने देत आहे. त्याचप्रमाणे माझा निश्चय झालेला आहे. तुम्ही आपल्या पुत्राकरिता माझ्या मुलीचा स्वीकार करा. वरपित्याने म्हणावे, तुमची ही कन्या
माझ्या पुत्राकरिता, माझ्या वंशाची वृद्धी होण्याकरिता या सर्वांच्या साक्षीने मी स्वीकारली आहे. यानंतर फल, अक्षता, तांबूल वगैरे एकमेकास द्यावे. सर्वांना पेढे वाटावे. मुलीचे पित्याने पंडितजींना तिलक करून वस्त्रदानादी करावेत. त्यांना दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. यानंतर सर्वांनी भोजन करावे. दोन्ही उभयताच्या विचाराने लग्नाचा मुहूर्त निश्चित करावा. आता आपण पाहणार आहोत विवाह संस्कारामधील दुसरा संस्कार, प्रदान विधी. कन्यावरण विधी होण्याच्या पूर्वी हा प्रदान विधी करावा. हा विधी वरपित्याने करावायचा असतो. वाग्दान विधीत सांगितल्याप्रमाणे प्रथमतः कलश आणि श्रीगंधर आचार्यांची पूजा करून वस्त्र अलंकाराने भूषित असलेल्या वधूला पटवस्त्र, पैठणी वगैरे उंची वस्त्रे, गळ्यात, कानात वगैरे घालण्याची सुवासनी संबंधी अलंकार द्यावेत. नंतर पुरोहित वर्गांना नमस्कार करून त्यांना तांबूल, फल, दक्षिणा वगैरे द्यावे. सुवासिनी स्त्रियांनी कन्येच्या अंगावर अलंकार घातल्यानंतर तिच्या ओटीत फळे, खण व अक्षता घालून कुलाचारस अनुसरून तोंडात साखरही घालावा. मागील संस्कारात सांगितल्याप्रमाणे एकमेकांचे अतिथी सन्मान करावे. यानंतर सर्वांनी मधुर भोजन करावे. विवाह संस्कार निश्चित झालेल्या मुहूर्ताच्या अगोदर शुभमुहूर्त पाहून कन्या व वर यांच्या पित्याने आपापल्या वाड्यात अगर वाड्यासमोर मंडप व विवाहविधी वगैरे निर्माण करावीत. ध्वजा, पताका, चांदवा, आरसा, फल, पुष्प, पल्लव वगैरेने मांगलिक द्रव्याने शक्य असेल तितके मंडप व विवाहविधी सुशोभित करावे. विवाहविधीजवळ होमकुंड घालावा. तिन्ही कुंड किंवा एकच ग्रहापत्य चौकोनी कुंड घालण्यास हरकत नाही. शुभमुहूर्तात तोरण विधी करावा. या विधीस आपल्याकडे मुहूर्तमेढ असे म्हणतात, पण शास्त्रांमध्ये तोरण विधी व अंकुरोपण विधी सांगितलेले आहे. प्रथमतः आपण पाहणार आहोत तोरण विधी. प्रथमतः तोरण वगैरे पुण्यमंत्र उच्चारणपूर्वक कलशातील जलांच्या योगाने सिंचन करून त्याची शुद्धी करावी. तोरणावर सूर्य, चंद्र, स्वस्तिक व श्री लिहून फल, पल्लव, पुष्प, माळा बांधाव्यात व एखादा सुवर्णहार या तोरणास बांधावा. विधिवत स्त्रियादिक देवतांची पूजा करून कुलीन सुवासिनी स्त्रियाकडून त्या तोरणावर मंगलाष्टकी म्हणून मंगल अक्षता क्षेपण कराव्यात. आरती करावी. मंगल वाद्य वाजवावीत. तोरणावर घातलेला सुवर्णाचा हार काढून माता वगैरे कुलीन सुवासिनीच्या हस्ते वधूच्या गळ्यात तो हार घालावा व दारावर तोरण बांधावे. हा विधी वराच्या घरी देखील व्हावा. देश प्रतवे कुलाचार असल्यास गोत्र वगैरे लिहावेत. यानंतर गृहस्थ आचार्याने आपल्या जाती बांधवासह पूजेचे संपूर्ण साहित्य घेऊन वाद्य वाजवीत जिन मंदिराकडे प्रस्थान करावे. मंदिरास 3 प्रदक्षिणा देऊन मंदिरामध्ये प्रवेश करावे. जिनदर्शन, पूजन इत्यादी करून पंचामृत अभिषेक, शांतीधारा झाल्यानंतर कुलाचाराप्रमाणे यक्षादींचा सत्कार करावा. पुरोहितासह गृहयज्ञ करावा. आरती, विसर्जन पाठ इत्यादी संपूर्ण विधी झाल्यानंतर पुन्हा वाद्य वाजवीत आपल्या घरी यावे. घरी आल्यानंतर वराच्या आईने सुवासिनी स्त्रिया आपल्या बरोबर घेऊन सुवासिनी स्त्रियाकडे अथवा स्वतः 2 कलश घेऊन वाजत गाजत एका जलाशयावर जावे आणि त्या ठिकाणी भूमिशुद्धीपूर्वक क्षेत्रपालांची पूजा करून माती उकरावी व ती काशेच्या पात्रातून अंकुरोपणासाठी आणावी आणि त्या जलाशयाच्या ठिकाणीच फल, गंध, अक्षता, फुले यांच्या योगाने जलादिवासन विधीप्रमाणे जलदेवतांचे पूजन करून ते दोन्ही कलश पाण्याने भरावेत व मातेने आणि सुवासिनी स्त्रियांनी आपल्या मस्तकावर घेऊन घरातील जिनालयात गमन करावे. त्या आणलेल्या मूर्तिकेत धान्याचे बीज पेरावेत आणि एका कलशातील पाणी त्या मूर्तिकेवर घालून दुसरा कलश वेदीवरती स्थापना करावी. मंगलद्रव्याने त्याचे पूजन करावे. त्याच वेदीवरती आपल्या कुलदेवतांची स्थापना करून
एक अखंड दीपक लावावा. वेदीच्या समोर दगडाचा पाटा आणि वरवटा या दोन्हीला सुताने गुंडाळून ते वेदीच्या अग्रभागी ठेवावेत आणि त्या वरवट्यावर गूळ, जिरे, मीठ, हळद आणि तांदूळ यांचे 5 निरनिराळे पुंज घालावेत. हा सर्व विधीस अंकुरोपण विधी म्हणतात. हा विधी कन्येच्या घरीही करावा. यानंतर गृहस्थ आचार्य, समस्त पाहुणे मंडळी सर्वांनी मधुर भोजनाचा आस्वाद घ्यावा. विवाह मुहूर्ताच्या दिवशी गृहस्थ आचार्याने शुद्ध होऊन सोवळे आदी परिधान करून हातामध्ये अष्टद्रव्य आदी घेऊन आपल्या जाती बांधवासह चैत्यालयामध्ये जाऊन अष्टमहाप्रातिहारी शोभित आरत प्रभूंची पूजा करावी. मग नदी, सरोवर वगैरे ठिकाणी वाजत गाजत जाऊन तेथे जलदेवतांची पूजा करावी. पाणी गाळून 8 कलश भरावेत. कलशार्चन करून ते सुवासिनी स्त्रियांच्या मस्तकावर देऊन वाजत गाजत मोठ्या समारंभाने विवाह मंडपात यावे. तेथे सुताचे मंडळ करून त्यामध्ये वराच्या घरी वरास त्याच्या मातेच्या पुढे व तिकडे वधूच्या मातेपुढे वधूस बसून स्नान घालावे. त्या कलशातील जलांचे त्यांना सिंचन करावे. त्यावेळी वधूच्या मस्तकावर तिच्या मातेने आरसा धरलेला असावा. वधू वरला व त्यांच्या मातांना दुसरी वस्त्रे व अलंकार द्यावेत. मंडळ केलेल्या सुताचे कंकण म्हणून वधूवरांच्या आईबापांचे वगैरे हातात बांधून वधूवराला आरती अक्षता करावी. याप्रमाणे उभय पक्षी हा विधी करावा. कुलाचारला अनुसरून संपूर्ण विधी करावे. वराड आल्याची बातमी लागताच व्याही पक्षातील लोकांनी सामोरे जाऊन कुलाचाराप्रमाणे परस्पराचा आदर सत्कार करावा. वाजत गाजत वराड जानवस घरी नेऊन पोचवावे. यानंतर सीमंत पूजन विधी करावा. या विधीस आपण वराचे वधूग्रही गमन असेही म्हणतो. विवाहाच्या दिवशी वराने आपल्या जाती बांधवासह मंगलवाद्याचा घोष पुढे सुरू करून वधूच्या घरी जावे. तोरणाने युक्त असलेल्या मंडपाच्या द्वारी वधूच्या मातेने पुढे येऊन वरास तिलक करून औक्षण करून वधूच्या घरच्या मंडळीने त्याला सामोरे घेऊन जावे. वरानेही प्रतिष्ठित लोकांसह त्यांच्या घरी प्रवेश करावे. वधूच्या पित्याने दिलेले आसन त्यावर वराने बसावे. प्रथमतः वधूच्या पित्याने वराचे पाय धुवावेत. वरास तिलक करून तांबूलादी हातामध्ये घेऊन वरास अर्घ्य द्यावे. याप्रमाणे वधूचीही पूजा करावी. वधूच्या पित्याने दिलेले ते अर्घ्य म्हणजे फल पुष्प वराने आपल्या ओंजळीत आदराने घेऊन अवलोकन करून बोटाच्या संधीतून हळूहळू खाली भांड्यात सोडावे. यानंतर वधूच्या पित्याने स्वच्छ अशा झारीमध्ये भरून ठेवलेले शुद्ध शीतोदक हे नीट पाहून वराच्या हातावर आचमनाकरिता द्यावे. वराने त्या उदकाचे 3 वेळा आचमन करावे. उच्च धातूच्या पात्रामध्ये मधुपर्क घ्यावे. मधुपर्क म्हणजे दही साखर यांच्या मिश्रणाचे वराने समंत्रक प्राशन करावे. मग वधूच्या पित्याने वरास तिलक करून त्याच्या गळ्यामध्ये सुगंधित पुष्पमाला घालावीत. वस्त्र, अलंकार इत्यादी त्यास भेट द्यावेत. यानंतर पुन्हा आचमन करून वधूच्या पित्याने दिलेल्या तांबूल, अक्षता, चंदन, यज्ञोपवीत वस्त्र या वस्तूचा स्वीकार करावा. वराने सर्वांना नमस्कार करून तेथून आपल्या आप्त मंडळीसह विवाह मंडपाकडे प्रस्थान करावे. या विधीस सीमंत पूजन असेही म्हणतात. वाग्यदान, प्रदान म्हणजेच साखरपुडा, तोरण विधी, अंकुरोपण विधी, मंगल स्नान, पाहुण्यांची भेटाभेटी, वराचे वधूग्रही गमन झाल्यानंतर कन्यावरण विधी करावे. या विधीच्या वेळेस विवाह विधीवरती एक पाट ठेवून त्यावरती वस्त्र आच्छादित करावे. त्या वस्त्रावरती साडी घालून एक कलशाची स्थापना करावी. दोन्ही बाजूस कांडाशी सवर्तमान वगैरे 5 धान्यांचे ढीग घालावेत. तसेच पूर्व व पश्चिमेस या दोन्ही दिशेस तांदळाचे पुंज घालावेत. या पुंजावरती 2 पाट ठेवावेत. विवाह संस्कारास इच्छुक असणारे वधू व वर यांच्या मामाने ओम एकेन प्रकाशेन इत्यादी कन्यावरण मंत्र म्हणून
वधूच्या मामाने वरास हाताला धरून वेदीसमोर आणून उभे करावे. तसेच वधूच्या मामाने वधूसही आणावे. पूर्वी सांगितलेल्या ज्या तांदळाच्या ज्या 2 राशी त्यांच्या मध्यभागी चांगले वस्त्र म्हणजेच अंतरपाठ उभे धरून त्या ठिकाणी त्या वधूवरांना आणावे. पूर्वेकडील तांदळाच्या राशीवर पश्चिमेकडे तोंड करून वधूस उभे करावे व पश्चिमेकडील तांदळाच्या राशीवर पूर्वेकडे तोंड करून वरास उभे करावे. या दोन्ही वधूवरांच्या हातामध्ये तांबूल आदी देऊन पुष्पमाला द्यावीत. यानंतर गुरुवर्य म्हणजे पंडितजींनी मंत्रमुक्त होऊन जिनस्तोत्र, मंगलाष्टक वगैरे पठण करावे. ही स्तोत्रे आणि मंगलाष्टके वधूवरांना कल्याण आणि सुख यांची प्राप्ती करून देणारी असतात. हे झाल्यावर शुभमुहूर्तावर अंतरपाठ काढून वधूवरांनी परस्परांचे सुख आणि प्रीती यांच्या वृद्धीकरिता एकमेकांचे मुख अवलोकन करावे. यानंतर दोघांच्या मधला अंतरपाठ काढावा. वराने वधूच्या मुखात गुळ आणि जिरे घालावेत. वराने वधूस सौभाग्यद्रव्य म्हणजेच हळदी कुंकू लावावे. तसेच वधूने वरास तिलक करून अक्षता लावावेत. वधूने वरास वरमाला घालावे. वराने वधूस संबंधमाला घालावे म्हणजेच पुष्पाला घालावेत. पण या संपूर्ण क्रिया करण्या अगोदर भगवत जिनसेन आचार्यांनी महापुराणामध्ये असे सांगितले आहे की कन्यावरण विधीच्या अगोदर गृहस्थ आचार्यांनी पंडितजना घेऊन म्हणजेच वधूचे माता पिता, वराचे माता पिता, वर व वधू यांच्या हस्ते देवशास्त्र गुरूंचे पूजनादी करून संपूर्ण होमविधी करून घ्यावा. यानंतर अग्नीच्या साक्षीमध्ये विवाह संस्कारास आरंभ करावे असे शास्त्रकर्त्यांचे मत आहे. मोठ्या थाटाने त्या वधूवरांचा पाणीग्रहण विधी करावा. त्याचा क्रम असा आहे की ओम यजमान आचार्य प्रभूती इत्यादी कन्यादान संकल्प व कलशार्चन करून ओम नमो अरते भगवते श्रीवर्धमानाय इत्यादी सुगंध जलधारा मंत्रोच्चारण करीत सुवर्ण अक्षता आणि उदक यासह वधूंचा उजवा हात वराच्या हातात देऊन वधूच्या पित्याने कन्यादान करावे. नंतर त्याने वरास या वधूचे धर्म, अर्थ आणि काम इच्छित पूर्ण करणे या तिन्ही पुरुषार्थांच्या योगाने तू पालन कर अशी प्रार्थना करावी. वराने तेव्हा मी धर्म, अर्थ व काम या योगाने हिचे रक्षण करतो असे प्रतिवचन द्यावे. यानंतर वर व वधू एकमेकांच्या हातास कंकण बांधावे. प्रथमतः वधूने वरास कंकण बांधावे व वराने वधूस कंकण बांधावे. कुलीन सौभाग्यवती स्त्रीकडून या दोघांच्या मस्तकावरती 3 वेळा अक्षतक्षेपण करावेत. याचे मंत्रही म्हणावे. एकमेकांच्या वस्त्रांना गाठी मारल्या आहेत अशा दाम्पत्याने पूर्वी स्थापन केलेल्या 2 पूर्ण कलशांचे अवलोकन करून अग्निकुंडाच्या पश्चिमेकडे येऊन पाटावरती बसावे. मग पंडितजींनी होमविधीस भक्तिपूर्वक आरंभ करावा. पुण्यावाचन, पंचमंडल पूजन, नवदेवता पूजन, अघोर मंत्राने होम आणि समिधा होम ही कर्मे करावेत. वधूवरांच्या उभयतांच्या हाताने लाजा होम करावा. यावेळी वधूवराच्या डाव्या बाजूस असावी. मग कुंडाच्या पुढल्या बाजूस किंवा अग्निकुंडाच्या उत्तरेस पाटावरती तांदळाच्या 7 राशी घालाव्यात. त्या शिलेच्या पलीकडे दाम्पत्याला नेऊन उभे करावे. मग आलित्याने रंगविलेला वधूचा उजवा पायाचा अंगठा आपल्या हाताने धरून 7 परमस्थानाचे मनात स्मरण करून प्रत्येक परमस्थानाच्या संकल्पनाने एकेका राशीला तिच्या पायाचा स्पर्श करावा. हा सप्तपदी विधी. सप्तपदीच्या पहिल्या 6 फेऱ्यांच्या वेळी वधू पुढे व वर मागे राहील. 6 फेऱ्यानंतर सप्तवचन होतील. त्यानंतर 7व्या फेरीच्या वेळी वर पुढे व वधू मागे होईल. प्रत्येक फेरीपूर्वी वर वधूच्या हातात अर्घ्य सामग्री द्यावी. 6 अर्घ्य झाल्यानंतर प्रथम वर आपली 7 वचने
वधूकडून स्वीकार करून घेईल. यानंतर वरास पुढे करून ओम कुंडास एक प्रदक्षिणा द्यावे. 7व्या नंबरचे अर्घ्य झाल्यानंतर 7व्या नंबरचे अक्षताचे पुंज पुढे ढकलून वधू देखील वराकडून 7 वचने स्वीकार करून घेईल. प्रत्येक वचनानंतर विचारण्यात येईल, स्वीकार आहे काय? वधूने स्वीकार आहे असे म्हणावे. या सप्तपदीच्या वेळेस वधूवरांच्या मस्तकावरती पुष्पक्षेपण करावेत. तसेच सनई चौघडा आदी वाद्य वाजवावेत. याच विधीस सप्तपदी विधी असे म्हणतात. अग्नीला प्रदक्षिणा करून अग्नीला पूर्णाहुती द्यावी. पूर्ण अर्घ्य, शांतीपाठ म्हणावा, पुण्यवाचन, प्रदक्षिणा, शांतीधारा, पुष्पांजली, प्रणाम, भक्तीने क्षमापणा, आशीर्वाद वगैरे सर्व विधी पंडितजींनी करावेत. मंत्रोच्चारण करून अग्नीतील भस्म घेऊन वधूवरांना व सर्वांस ते भस्म लावावे. त्यानंतर सर्वांनी भक्तीने भगवंतांची आरती करावी. विसर्जनाआधी पाठ करून पंडितजींना नमस्कार करून पंडितजींना तिलक, वस्त्रदान, श्रीफळ, दक्षिणा आदी देऊन त्यांना संतुष्ट करावे. पंडितजीने हातामध्ये तांबल घेऊन या नववधूवरांना उत्तम संततीची प्राप्ती होऊ दे म्हणून त्यांना आशीर्वाद द्यावा. त्या नवदंपत्यांनी पंडितजींनी दिलेले जे अक्षत आहेत ते आपल्या मस्तकावरती धारण कराव्यात. यानंतर सर्वांना नमस्कार करावे. यानंतर घरात जावे. घरात गेल्यानंतर आपल्या आप्तेष्टासह दूध वगैरे सात्विक पदार्थांनी भोजन करावे. आमच्या पूर्व आचार्याने असे सांगितलेले आहे की सप्तपदी होईपर्यंत विवाह पूर्ण झाला असे होत नाही. म्हणून विवाहात सप्तपदीचा विधी अवश्य केला पाहिजे असे मुनींचे मत आहे. विवाह संस्कारातील काही महत्वाच्या गोष्टी. पाणी ग्रहण संस्काराच्या वेळी वधूवरांना कंकण बंधन केलेले असते. म्हणून त्यांनी देव अग्नी साक्षीने 7 दिवस ब्रह्मचारी व्रत धारण करण्याविषयी शास्त्राची आज्ञा आहे. भगवत जिनसेन आचार्य असे सांगतात की विवाह विधीतील पाणी ग्रहण दीक्षित झालेल्या त्या वधूवरांनी देव व अग्नी यांच्या समक्ष 7 दिवसापर्यंत ब्रह्मचार्य व्रत धारण करावे. आपल्यास योग्य असेल त्या अशा धार्मिक स्थळी जाऊन पवित्र जागी विहार करून त्या वधूवरांनी मोठ्या समारंभाने आपल्या घरात प्रवेश करावा. नंतर कंकण सोडून उत्तम संततीसाठी गर्भाधान संस्कार करावे. पाणी ग्रहण झालेल्या दिवसापुढील 4 दिवसाची कृत्य. वधूवरांनी त्या दिवसापासून प्रतिदिवशी प्रातःकाळी पौष्टिक कर्मे करावीत आणि सायंकाळी शांती होम करावा. 4थ्या दिवशी नागतर्पण करावे म्हणजेच नागबली विधान करावे. विवाह संस्कार झालेल्या दिवसापासून 4थ्या दिवशी वधूवरांना महास्नान म्हणजेच चौक स्नान घालावे. मग जिनेंद्रचे स्नपन, आचमन, होम वगैरे कर्मे करावीत. ते संपल्यावर तालीबंधन विधी करावे म्हणजेच वराने वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधण्याची विधी. ती ताली वराने सोन्याची करून पिवळ्या सुतात गाठवलेली असावी. हे तालीबंधन विवाह झाल्यापासून 4थ्या दिवशी करावे असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. पंडितजींनी इंद्रस्य, क्षया संबंध इत्यादी मंत्राने वधूवराला आशीर्वाद द्यावा. पण आजकालच्या विवाह संस्कारामध्ये असे पाहण्यास मिळते की वराने वधूच्या गळ्यामध्ये उलटे मंगळसूत्र बांधण्यास सांगतात. कारण आज या धावत्या जगामध्ये वेळ कुणाकडेच नाही ही संपूर्ण विधी करून घेण्यास. पण अजूनही असे पाहावयास मिळते विवाह संस्कार झाल्यानंतर 5व्या दिवशी किंवा उत्तम मुहूर्त पाहून एखादे तीर्थदर्शन करून आपल्या घरी येतात. त्या दिवशी सायंकाळी कुलीन सौभाग्य स्त्रिया त्या दोघांना औक्षण करून तिलक आदी करून त्यांच्या मस्तकावरती अक्षतक्षेपण करून घरामध्ये घेतात. त्या दिवशी घरामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. काही धार्मिक क्रिया चाललेल्या असतात. त्या दिवशी संपूर्ण धार्मिक क्रिया संपल्यानंतर कुलीन सौभाग्यवती स्त्रिया पुन्हा त्या वधूस हळदी कुंकू लावून औक्षण करतात. त्या वरासी तिलक करून अक्षतक्षेपण करतात व वधूच्या गळ्यामध्ये
उलटे असणारे मणिमंगळसूत्रासह मंगळसूत्र सवस्य करून बांधण्यास सांगतात व सर्वांनी मिळून त्या दोघांना अष्टपुत्रवती भव असा आशीर्वाद देऊन त्यांचे पाठ थोपडतात. म्हणजेच या संस्कारासही आपण आजही गर्भाधान संस्कार असेही म्हणतो. आम्ही आपणास विवाह संस्कारासंदर्भात संपूर्ण माहिती भगवत जिनसेन आचार्य, भगवत दूनभद्र आचार्य, श्री ब्रह्मसुरी, श्री सोमसेन वगैरे यांच्या ग्रंथांच्या आधारे तसेच वासुदेव नेमिनाथ उपाध्याय शास्त्री, दिगंबर जैन पाठशाला अध्यापक बारामती यांनी संग्रहित केलेल्या पुस्तकाच्या आधारे आम्ही आपणास विवाह संस्कार संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.